प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेचा आजचा 5 मार्चचा भाग जबरदस्त धमाकेदार ट्विस्ट आलेला आहे. म्हणजे सुरुवातीला सायलीने जी चिठ्ठी लिहिली होती प्रियाच्या विरोधातले मुद्दे काढले होते, ती प्रिया गायब करते. पण सायली नेमकं तिला रंगेहात पकडते. आता प्रिया तिथे साळसूदपणाचा आव आणून इमोशनल ड्रामे करते, पण त्याला अर्जुन सायली फसतही नाहीत आणि भीकही घालत नाहीत. त्यात म्हणजे अर्जुन सायलीचा सगळ्यात मोठा बॉम्ब, असा मास्टर प्लॅन की ज्यात प्रिया अचूक अडकले, ते म्हणजे रक्तदान शिबिर. अर्जुन सायलीने यावेळी मात्र प्रियाला पळण्याचा एकही चान्स दिलेला नाही आहे आणि म्हणूनच सत्य समोर आलं आहे. कॅम्पमधल्या एका नर्सला आपल्या हाताशी घेऊन अर्जुन सायलीने असा काही धमाका केला आहे की प्रियाचं ब्लड गुपचूप घेऊन त्यांनी ते चेक केले आणि प्रियाचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह निघाला आहे. याचा अर्थ हे सिद्ध झालं आहे की प्रिया तन्वी नाहीच आहे. पण आता हे सत्य नेमकं समोर येतंय तरी कसं? प्रियाला गाफील ठेवून अर्जुन सायली हे षडयंत्र नक्की रचतायत तरी कसे? आणि पुरावा हातात आल्यानंतर आता घरच्यांसमोर ते सत्य कसे उघडकीस करतायत? त्यात प्रियाचं काय होईल? पाहणार आहोत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. प्रियाने ज्या वेळेस ती डायरी चेक केलेली असते वही, त्याच्यामध्ये तिच्याबद्दलच लिहिलेलं असतं. मग ती पान फाडून घेऊन जाते आणि नेमकी सायली येते वही निघायला. आणि जेव्हा सायली ती वही चाळून बघते तेव्हा तिला संशय येतोच, कारण नेमकी प्रियाच तिथे तळमळत होती. आता सायलीच्या डोक्यातच तिडीक जाते. आता प्रियाची ती चांगलीच खरडपट्टी काढणार असते. प्रिया रूममध्ये जाण्यापूर्वीच सायली तिच्यापर्यंत पोहोचते. थांब प्रिया. प्रिया थबकते. सायली येऊन तिचा हात पकडून जा विचारते. प्रिया तिला आता म्हणत असते की ए सायली, काय करतेस तू? अगं हात सोड माझा, दुखतोय ना. शेवटी सायली तिच्या हातातला तो कागद घेतेच. चिंदी चोर हा शब्द तुझ्यावरूनच आला असेल ना प्रिया? म्हणजे आता तू वहीचा साधा कागदही सोडणार नाही आहेस का? तुला ना असं कळणार नाही आहे प्रिया, तुला चांगली अद्दल घडवावी लागेल. आता सायली तिचा हात घट्ट पकडते आणि तिला खेचत घेऊन जात असते. प्रिया तिला सोड सोड म्हणते. अचानक अर्जुन समोरून येतो. तो विचारतो की काय झालं? तेव्हा सायली सांगते की प्रियाने वहीचा कागद फाडला. तिला वाटत असेल की तिने कागद चोरला, म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची. आता सायली घरच्यांची धमकी देते तिला, म्हणजे अर्जुनला सांगते की तुम्ही घरच्यांना बोलवाच हो, हिला चांगली अद्दलच घडवूयात. आता प्रिया सरड्यासारखा रंग बदलते. सायली, कशाला उगाचच घरच्यांना त्रास? नाही म्हणजे झोपलेत ना ते, झोपू देत अगं. तेव्हा सायली विचारते की ओ, तुला कधीपासून काळजी वाटायला लागली प्रिया? अर्जुन तिला दटावतो. इतकीच जर काळजी असेल ना तर आधी तुझी ही थेरप बंद कर. त्यावर बघा प्रिया काय उत्तर देते. अरे मी केव्हाच बंद केलं आहे, मी घरच्यांना कधीच त्रास देत नाही अरे. पण प्रियाच्या या खोटेपणावरती आणि या निरागस चेहऱ्याला सायली अर्जुन बोलणार नाही आहेत. सायली आता प्रियाला ओढतच त्या होळीपाशी घेऊन येते आणि अशी काही धमकावते ना, सुतासारखी सरळ करते प्रियाला. प्रिया, तू आतापर्यंत जे काही केलेस ना, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या आहेत. आता फक्त पुरावे मिळू देत, मग तू माझं रौद्र रूप बघशील. आता प्रियाचा पुन्हा नाटकीपणाच सुरू होतो. सायली, अर्जुन, तुम्हाला काहीही वाटत असलं ना तरीही मी बदलले अरे. तुमचा विश्वास बसत नसेल, पण तुम्ही आज माझ्यासाठी जे काही केलेत ना, ते उपकार मी कधीही फेडू शकत नाही. प्रियाला वाटत असतं की सायली अर्जुनची बहुतेक प्रियाच्या तोंडून सत्य वदवण्यासाठीची एक स्ट्रॅटेजी असावी. म्हणूनच प्रिया हा इमोशनल ड्रामाचा खेळ रंगवते. अर्जुन विचारतो की आम्ही काय केलं आहे पण? त्यावर प्रिया रिॲक्ट होते. सायली, अर्जुन, अश्विने मला सगळं सांगितलं आहे. माझ्या आईला बरं वाटावं म्हणून तुम्ही किती खटपट केले ते. सायली, अगं तू तर स्वतःचं रक्त देऊन माझ्या आईचा जीव वाचवलायस. तुझे हे उपकार मी कसे फेडू गं? प्रिया एक करू शकते हा प्रेक्षकांनो, म्हणजे बघा पटलं तर जेलमध्ये जाऊन उपकार करू शकते ही. तेव्हा सायली म्हणते की प्रिया, तू हे असं काही बोलायला लागले ना मला हसायलाच येतं अगं. तेव्हा ते दोघेही गालातच हसतात. प्रियाचं चांगली मजा घेतात. पण प्रिया,
फक्त तिच्यावरती डाऊट येऊ नये यासाठीचे प्रयत्न बघा प्रियाचे. सायली अर्जुन, म्हणजे मी पूर्वी वागलेच असे की आता तुमचा माझ्यावरती विश्वास बसणारच नाही आहे. हो, पण मी पूर्ण प्रयत्न करेन ना आणि तुमचा विश्वास नक्की जिंकेन. त्यासाठीच मी आता एक गोष्ट मनापासून ठरवली. मी माझ्या चुकीचं प्रायश्चित्त घेणार आहे. सायली, अगं होळीचा सण याचसाठी असतो ना की आपली ज्या मनातली निगेटिव्हिटी आहे ती जळून खाक व्हावी. सायली, तुम्ही ज्या तन्वीला ओळखत होतात ना ती पूर्वीची तन्वी मेली आहे अगं. आता फक्त आहे पूर्णाचीची प्रेमळ नात आणि तुझी मायाळू जाऊ. ते तर दिसतेच आहे प्रिया, कागद चोरल्यावरच कळलं किती मायाळू आहे ते. आता मला माझं प्राण जरी या घरासाठी त्यागावे लागले ना तरीसुद्धा मी ते करेन. अर्जुन, ही तुझी बालमैत्रीण बोलते. आता प्रिया गुपचूप तेथून निघून जाते आणि जाता जाता कपटे विचारच करते. सायलीलाही माहिती आहे हो, सायलीलाच काय आपल्यालाही माहिती आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जातच नाही. तसंच नेमकं प्रियाचं आहे. सायली, तू जसं चांगली सून बनवून घरच्यांचं मन जिंकलेत ना अगदी तसंच मी सुद्धा घरच्यांचं मन जिंकेन. मी या वैभवावरती असं पाणी सोडणारच नाही आहे अगं. मग त्यासाठी मला थोडे काळ चांगलं वागावं लागलं तरीही चालेल. आता प्रिया जेव्हा तेथून निघून जाते अर्जुन आश्चर्याने विचारतो सायलीला, हिला खरंच वाटलं आपण हिच्या नाटकांना फसू? तेव्हा सायली म्हणते की प्रेमळ मायाळू हे शब्द तिच्या तोंडून किती विनोदी वाटत होते ना. अर्जुन म्हणतो, हिचं तर हिच्या आईवरती सुद्धा प्रेम नाही आहे, नाहीतर तिला रक्त द्यायचं होतं कुठूनही कशीही आली असती. कारण काय दिलं? एखादा लहान मुलगासुद्धा देणार नाही असं इतकं पपलो कारण दिलं हिने. तेव्हा सायली म्हणते, ही रक्त द्यायला का आली नाही याचं कारण शोधण्याचा आता फक्त एकच मार्ग आहे. तेव्हा आता प्रियाचं खरं बाहेर काढायचं तर सायलीला एक प्लॅन सुचतो. असा मास्टर प्लॅन जो की प्रियाला बरोबर जाळ्यात अडकवू शकतो. सायली प्लॅन समजावते. अर्जुन भलताच खुश होतो सायलीवरती. मग तो लगेचच वेळ न दवडता अश्विनला कॉल करतो. कारण अर्जुनला प्रियाला हालचाल करायला चान्सच द्यायचा नसतो. चौकशी करतो तो प्रतिमाची. आत्या कशी आहे? अश्विन सांगतो की झोपली आता. अर्जुन म्हणतो की बरं ऐक ना, उद्या आत्या घरी येणार आहे आणि धुळवडसुद्धा आहे. तर सायलीच्या डोक्यात एक फंटॅस्टिक आयडिया आली होती. म्हणजे आपण आत्या घरी येणार आहे तिच्या स्वागतासाठी आणि सणासाठी सुद्धा आपण ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलं तर. आता अश्विनला इतकी आयडिया आवडते. तो म्हणतो की ग्रेट दादा. अरे आज तू बघितलंस ना ओ निगेटिव्ह ब्लड शोधताना आपली किती धावपळ झाली ती. आणि हॉस्पिटल्सला अशा कॅम्पची गरजही असते. अर्जुनला तो सांगतो की डोंट वरी, मी सगळं अरेंजमेंट करेन. इथल्या मॅनेजमेंटला सांगेनच. उद्या सकाळपर्यंत त्यांची टीम येईलच तुमच्याकडे, म्हणजे आपल्या घरी. तेव्हा अर्जुन म्हणतो की ग्रेट, आता प्लॅन तर रचलेला आहे, फक्त जाळ्यात मासा अडकवणं बाकी. अर्जुन सायलीचं कौतुक करतो की तुझा प्लॅन सक्सेसफुल होणारच बायको. आता उद्या आपल्याला कळेल तन्वीचे रक्ताचे सॅम्पल्स मिळाल्यानंतर ती नक्की काय सत्य लपवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा सायलीला वाटतं मनापासून की प्रिया काहीही करू शकते आणि तिने रक्ताचे सॅम्पल्स बदलले तर. तेव्हा अर्जुन म्हणतो की बदलू देत की. आजपर्यंत आपण तिला संधी देत होतो, पण यावेळी मात्र आपण तिच्या एक पाऊल पुढे असू. तेव्हा सायली म्हणते की आता प्रियाचे 100 अपराध भरलेत, शिक्षा तर तिला होणारच आहे. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्णाची इतके अस्वस्थ बेचैन असतात त्या अक्षरशः प्रतिमाच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात. इतक्यात अस्मिता येते. अस्मिता जेव्हा नाश्त्यासाठी येते ती सायलीला विचारते, सायली अगं काय बनवलेत? घमघमाट पार इथपर्यंत येतोय. तेव्हा सायली सांगते की प्रतिमा त्यांसाठी बदामाचा शिरा बनवलाय. आता त्यांना ताकद मिळेल असं काहीतरी खाऊ घालावंच लागेल ना. तेव्हा कल्पना प्रतापला हाक मारून खुणावते पूर्णाईकडे. दोघेही आता उठतात आणि पूर्णाजीकडे येतात. पूर्णाजी अजूनही अस्वस्थ असते. प्रतिमा येण्याची वाट बघून थकलेली असते. प्रताप समजावतो की पूर्णाई अगं किती वेळ वाट बघशील? अश्विनचा फोन आला होता ना की प्रतिमा निघाली आहे, केव्हाच येतील ती अगं.
कल्पना विचारते की तुम्ही तोपर्यंत नाश्ता करून घेता का? पूर्णाजी सांगते की नाही नको, प्रतिमा येऊ देत, ती आल्यानंतरच खाईल. इतक्यात रविराज, अश्विन, चैतन्य तिघेही प्रतिमाला घेऊनच येतात आणि मग काय, घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण होतं. आता तिथे प्रतिमा, रविराज दोघेही सोफ्यावरती बसतात. सर्वजण गोळा झालेले असतात तिच्या भोवती. तेव्हा पूर्णाची विचारते की अश्विन, आता काय आहे नक्की ते तूच सांग बाबा. अश्विन सांगतो की पूर्णाची काळजी करू नकोस, सगळं काही ठीक आहे. आता फक्त प्रतिमा त्याला आरामाची गरज आहे. रविराज म्हणतात की प्रतिमा, तू ना नेहमी अशीच हसत राहा गं. तिथे हॉस्पिटलमध्ये काल जे काही झालं ना ते बघवलं नाही अगं मला. तेव्हा सायली सांगते की चला सगळ्यांनी नाश्ता करून घ्या, मी बदामाचा शिरा बनवला आहे. तेव्हा सर्वच जण आता नाश्त्यासाठी जातात. आता बाहेर अश्विनने सगळी अरेंजमेंट केलेली असते. मॅनेजमेंटची टीम तिथे पोहोचते आणि ते सगळे अरेंजमेंट करतच असतात. सायली अर्जुन तिथे पोहोचतात आणि सगळी चौकशी करतात. नीट निरखून सगळीकडे बघतात आणि मग तो तिथल्या एका नर्सला हाक मारून बोलावून घेतो. तेव्हा सायली म्हणते की आपल्याकडे रक्तदान शिबिर आहे ना, तर आमच्या घरातल्या एका व्यक्तीचे ना ब्लड ग्रुप काय आहे ते आम्हाला चेक करायचं होतं, म्हणजे शिवाय त्याच्या काही दुसऱ्या चाचण्याही करायच्या आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. सायली प्रियाचा फोटो दाखवते. अर्जुन रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्ही त्यांना काही सांगू नका, म्हणजे कसं आहे, त्यांना जर कळलं की असं ब्लड कलेक्ट केलं आहे आणि त्यात त्यांना दुसराच कुठला तरी आजार निघाला आहे तर मग त्या टेन्शन घेतील ना. तेव्हा ती नर्स सांगते की ठीक आहे. आता सायली अर्जुनचा प्लॅन तर ठरलेलाच आहे. आता सर्वच जण एकत्रित नाश्ता करत असतात. तेव्हा रविराज प्रतिमाला पुन्हा पुन्हा दटावत असतात की प्रतिमा, हे बघ, तू बदाम, पिस्ता, काजू हे जेवढं खायचं आहे ना तेवढं खावे, पण बरी हो बाबा. नाही म्हणजे सर्दी, खोकला, पडसं हे जे आजार आहेत ना त्यासाठी तुला परवानगी आहे, पण ते हॉस्पिटलायझेशन म्हटलं तर ते नको आहे बाबा. तेव्हा सर्वजण हसत असतात. प्रतिमा सांगते की अहो, मी तुम्हाला म्हटलं ना मी स्वतःची काळजी घेईन. तेव्हा प्रताप म्हणतो की प्रतिमा, तू नेहमी अशीच म्हणते आणि मग इतरांचाच विचार करते. त्यावर लगेचच विमल म्हणते की प्रतिमा आत्या, तुम्ही ना काळजीच करू नका. तुमच्यावरती नजर ठेवायला सायली वहिनी आहेत की, बरोबर तुमच्याकडे लक्ष देतील. चांगलं तूप रोटी खायला घालून चाडचूड करतील. तेव्हा सर्वजण हसत असतात. इतक्यातच अर्जुन, सायलीही तिथे येतात. तेव्हा अर्जुन चौकशी करतो, आत्या कशी आहेस आता तू? काल अगं तू घाबरवून टाकलेत आम्हाला. हो, पण आता परत आजारी पडायचं नाही आहे तुला. तेव्हा चैतन्य वैतागतोय, पास रे आता, पास करा ना आजाराचा विषय. आता आज मस्त अशी धुलवड आहे, असे रंगाचे मस्त उधळण करायचे आपल्याला, पण आधी पेटपूजा. इतक्यातच नाटकी प्रिया तिथे धावत येते. काळजीचा आव आणत असते. आई, अगं कशी आहेस तू? तुला बरं वाटतंय का? तुला काय खायला देऊ मी? आता घरातले सगळेच जण प्रियाकडे दुर्लक्ष करतात. तेव्हा पूर्णाची सगळ्यांना सुचवते की आता प्रतिमा घरी सुखरूप परत आली आहे तर आपण आपल्या ट्रस्टतर्फे दुप्पट अन्नदान करूया. तेव्हा सायली म्हणते की ते तर करणार आहोतच, पण आम्ही वेगळं काहीतरी ठरवले. तेव्हा सुमन काकू उत्साहाने विचारते की काय करणार आहात तुम्ही? तेव्हा अर्जुन घरातल्या सगळ्यांना आनंदाची बातमी देतो की प्रतिमा त्या परत आली आहे आणि तुळवडीचा सणही आहे. त्यामुळे अन्नपूर्णा ट्रस्टमार्फत आपण आपल्या येथे ब्लड डोनेशन कॅम्प ओपन करतोय. कसं आहे, काल आत्याला ब्लड हवं होतं, पण ते ब्लड कुठेही भेटत नव्हतं. आपली सायली होती म्हणून आत्याला काही झालं नाही आहे. पण पनवेलमध्ये अशी कोणाचीही पुन्हा अवस्था होऊ नये त्यासाठी, फक्त त्याच कारणासाठी आपण हे कॅम्प ओपन करतोय. आणि ही आयडिया आहे वन अँड ओन्ली माझ्या बायकोची. त्यावर प्रताप म्हणतो की अर्जुन, ते आलं आहे आमच्या लक्षात, कारण अशा कल्पना फक्त सायलीलाच सुचतात. घरातले सर्वजण सायलीचं इतकं कौतुक करतात, पण आता प्रिया सावध होते. विचार करते की हे सगळं असं का घडतंय? काल मी रक्त दिलं नाही, पण आज मला रक्त द्यावं लागेलच की काय? पण अचानक सायलीला हे कसं काय सुचलं? त्या दोघांना माझ्याबद्दल संशय आलाय की काय? तेव्हा अश्विन म्हणतो की तन्वी,
काल तुला तुझ्या आईला रक्त देता आलं नाही म्हणून अपराधी वाटत होतं ना, पण बघ आज तू रक्त दिलं तर कधी ना कधी कोणाचा तरी तुझ्या रक्ताने जीव वाचणार आहे. आहे ना छान आयडिया? तेव्हा प्रिया साळसूतपणाचा आव्हानात म्हणते की अश्विन, किती विचार करतोस अरे माझा. पण आता प्रिया अशी काही जबरदस्त अडकली आहे ना, म्हणजे पळवाटाच नाही आहे तिला. कारण अश्विन म्हणतो की तन्वी, तू रक्त तर देणार आहेसच, पण आज या ब्लड कॅम्पचं इनॉग्रेशन तूच करणार आहे. अगं म्हणजे पहिलं रक्त तुझंच घेतलं जाणार आहे. आता मात्र प्रियाचे धाबे स्थानांतात. सायली अर्जुनला काय, उलट भारीच झालं की. तेव्हा प्रिया म्हणते की हो, माझं रक्त पहिलं द्यायचं आहे, ठीक आहे चालेल ना. आता ती बघा पळ काढण्याचा प्रयत्न करते, बहाणा करते. अश्विन, मी रूममध्ये जाऊन जरा आवरून येते. अश्विन नाश्त्यावरून उठतो आणि म्हणतो, तन्वी आता काय आवरायचं बाकी आहे? अगं आवरून तर झाले, चल पहिलं ब्लड दे आणि तुम्ही सगळे पण द्या. स्वतः अश्विन पुढाकार घेऊन तिला घेऊन जातो. सायली अर्जुन एकमेकांना पाहून हसून इशारा करतात, कारण प्रिया आता जबरदस्त अडकली. अश्विन तिला ओढत खेचतच तिथे घेऊन येतो कॅम्पमध्ये. अगं तन्वी चल, मला इतकं भारी वाटतंय ना की इनॉग्रेशन तू करतेयस, पहिलं रक्त तुझं देलं जाणार आहे. आता प्रिया बहाणा करत असते की अश्विन, अरे दुसऱ्या कोणीतरी इनॉग्रेशन केलं तर चालणार नाही आहे का, मीच कशाला हवी आहे ना. अश्विन जबरदस्ती तिला खुर्चीत बसवतो. तेव्हा सायली अर्जुन आता प्रियाची मजा पाहतात. आता प्रिया बहाणा करायचं एक चॉईसही सोडत नाही, थापावर थापा चालू असतात. अश्विन काय आहे ना, मला ना थोडीशी भीती वाटते अरे, म्हणजे मला ना इंजेक्शनची खूप भीती वाटते अरे. मी एक काम करते, पटकन रूममध्ये जाते, असा जास्तीचा धीर गोळा करते आणि मग येते ना. तेव्हा अश्विन म्हणतो की हे काय तन्वी, अगं तुला इंजेक्शनची भीती वाटते, मला तू सांगितलं नाही आणि काही होणार नाही आहे. भीती वाटली ना डोळे घट्ट मीठ, तुला तुझं रक्त काढलेलं सुद्धा कळणार नाही. शेवटी प्रियाकडे एकही चान्स नसतो पळण्याचा, कारण अश्विन तिच्या मानगुटीवरच बसलाय. नंतर तो शांतपणे समजावतो की तन्वी, अगं तुझ्या मनात काल गिल्ट होतं की नाही की तुला प्रतिमात्याला रक्त देता आलं नाही, आज उलट त्याची भरपाई होते. आता मुद्दामच सायली सगळ्यांना सांगते की चला, आपल्या घरातली एक व्यक्ती तिथे रक्तदान करते, आपण सोबत थांबूयात ना. तेव्हा सर्वच जण होकार देतात आणि सर्वच जण घरातले प्रियाला अक्षरशः घेराटाच घालतात. आता प्रियाला इतकं दडपण आलेलं असतं, अर्जुन सायलीने तिला सुटण्याचा एकही चान्स दिलेला नसतो. अर्जुन मग तिथे विचारतो की मॅडम, एक फॉर्म फिल करायचा असतो ना. तेव्हा त्या मॅडम लगेच फॉर्म देतात. अश्विन आता प्रियाला सांगतो, या सगळ्या बेसिक डिटेल्स आहेत यात. बरं, प्रिया अजूनही दडपणाखालीच असते. थरथरत्या हाताने ती फॉर्म फिल करते. अश्विन सतत तिला धीर देत असतो की तन्वी घाबरू नकोस, खूप पुण्याचं काम करतेस तू. आता प्रिया इतकी घाबरत असते तेव्हा ते अक्षरशः रडकुंडीला आलेले असते. सायली अर्जुन गालातच हसून तिची मजा घेतात. आता ती जी नर्स आहे रक्त घेणारी, ती प्रियाला सतत धीर देते की ताई, अहो घाबरू नका, तुम्ही बेडवरती बसा बरं तिथे. प्रिया वैतागून शेवटी जाऊन बसतेच. अर्जुन सायलीची बारीक नजर असते तिच्यावरती. आता ठरल्या प्लॅनप्रमाणे बरं का, अर्जुन सायलीने बरोबर त्या नर्सला घोळात घेतलेलं असतं गोड बोलून. आता त्यांना जे रक्ताचे सॅम्पल्स हवे असतात ते त्या नर्सकडून कलेक्ट करतात. ती इशारा करते आणि बाजूला सॅम्पल्स घेतल्याचं सांगते. सायली अर्जुन दोघेही निश्चिंत होतात. आता प्रियाचं ब्लड घेतलं जाणार असतं म्हणून मुद्दामच सायली अर्जुन तिच्या जवळच येऊन थांबतात. ते नर्सला इशारा करतात, काम तर तिने फत्तेच केलेलं असतं. आता प्रेक्षकांनो बघा, इथे फक्त प्रियाचं ब्लड घेतल्याचं दाखवले, म्हणजे बाकी इतर सर्वजण त्यांचं फॉर्म फिल करतात आणि डायरेक्ट त्यांनी सीन घेतला आहे तो म्हणजे धुळवडीचा. आता सर्वजण रंगावते रंगाची उधळण करून अक्षरशः न्हावून निघतात. चैतन्य, कल्पना, विमल तिघेही एकत्र धावत येतात. पूर्णाई, प्रताप दोघांनाही ते रंग लावतात. पूर्णाजीचे आशीर्वाद घेतात. चैतन्य आनंदाने सांगतो, या दिवसाची इतकी आतुरतेने मी वर्षभर वाट बघतो ना, कारण सुभेदारांची होळी ठणक्यात साजरी झालेली असते. तेव्हा पूर्णाजी त्याला तटावते की चैतन्य,
पण स्पीकरचा आवाज जर वाढला ना, पाठीत दणका टाके ना मी, तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही, तुला त्रास होईल किंवा इतरांना शेजारच्यांना त्रास होईल, इतकाही मी आवाज वाढवणार नाही आहे. प्रताप तिथे विचारतो की कल्पना, प्रतिमा आणि अस्मिता बाहेर येणार नाही आहेत का? तेव्हा कल्पना सांगते की पूर्णाई प्रतिमाला ओरडल्या की उन्हात येऊन बसायचं नाही, म्हणून ते आतच थांबले. रविराज भाऊजी आणि सुमनही त्यांच्यासोबत आहेत. आणि अस्मिताचं काय, तिचा तो नवरा बाहेर येणार नाही म्हणून तीही काही बाहेर येणार नाही. पण इतक्यातच आता अर्जुनची, डॅशिंग अर्जुन सुभेदारची धमाकेदार एंट्री होते. अर्जुन जेव्हा येतो तेव्हा गाण्यावरती थिरकत नाचतच आलेला असतो आणि सोबत तो इतरांना सुद्धा नाचवतो. जेव्हा तो नाचतच आपल्या घरच्यांसमोर येऊन उभा राहतो तेव्हा कल्पना, चैतन्य, विमल सर्वच जण त्याला रंग लावतात. अर्जुन आता पूर्णाजीला रंग लावणार तेव्हा ती सांगते की मला जास्तीचा रंग लावायचा नाही या, आणि जा बघ तिकडे तुझी बायको कोरडीच उभी आहे अजून, जाऊन तिला रंग लाव आधी. अर्जुनची नजर जाते आणि तेव्हा अर्जुन पाहतो तर सायलीला सगळ्यांनी घेराटा घातलेला असतो, पण सायली कोणाकडूनही रंग लावून घ्यायला तयार नसते, कारण पहिला रंग तिला अर्जुनकडूनच लावायचा असतो. आता घरातले सर्वजण अर्जुनला चिडवतात की अरे बघतोयस काय, जा तुझीच बायको आहे. चैतन्य तर जबरदस्ती त्याला ढकलतो सायलीकडे. अर्जुन जातो. आता सायली त्या खांबाभोवती फेऱ्या मारत असते. अर्जुनच्या काही ती हाताला लागतच नाही. असा अर्जुन कलर लावायला आला की ती पळ काढते. पण शेवटी अर्जुन तिला पकडतो. पण त्यावेळी सायली तोच कलरचा हात आहे तो अर्जुनच्या चेहऱ्याला लावते. त्यानंतर शेवटी ती कलर लावून घेते अर्जुनकडनं. दोघी आता त्या गाण्यावरती थिरकत असतात. त्यांचा डान्स चालू असतो. घरच्यांची फरमाईश होती ना की दरवर्षीसारखाच अर्जुन सायलीचा डान्स तर हवाच आहे. आता सायली अर्जुन धावत येतात आणि घरातल्यांना सुद्धा आपल्यासोबत नाचवतात. सर्वजण रंगांच्या आणि गाण्याच्या तालासुरात अगदी रंगून गेलेले असतात, दंगून गेलेले असतात. धमाल मस्ती चालू असते. आणि याच संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करते प्रिया, कारण तिला कळून चुकतं की सायली अर्जुनने नक्की तिच्यासोबत काय खेळी केले. तिची चौफेर नजर असते. या सायली अर्जुनने माझ्यावरती ऐनवेळी त्या ब्लड डोनेशनचा बॉम्ब टाकला. मला जर आधी माहिती असतं ना तर मी सटकलेच असते. प्रिया तेच करणार आहे म्हणून तर सायली अर्जुनने गनिमी कावा केला आहे. पण ती विचार करते माझं तर ब्लड ग्रुप काय आहे हे कोणाला कळता कामा नये, म्हणून ते आता रक्त ती गायब करायचं ठरवते. आता अर्जुनने प्रियावरती नजर ठेवलेली असते. प्रिया जेव्हा त्या कॅम्पकडे जाते तेव्हा अर्जुन चैतन्याला बाजूला घेऊन येतो आणि दुसरा प्लॅन समजावतो. आता अश्विन एका डॉक्टरांसोबत चर्चा करत असतो तेव्हाच प्रिया संधी साधते. आता प्रिया तिचं जे ब्लड घेतलं आहे ते नेमकं कुठे ठेवले त्या शोधाच्या प्रयत्नात असते. इतक्यातच चैतन्य येतो आणि अश्विनला भरीवर घालतो. मुद्दामच म्हणतो की अश्विन सुभेदार, काय डॉक्टर साहेब तुम्ही इथे काय करताय? नाही म्हणजे डॉक्टरांच्या भूमिकेतून बाहेर या आणि नवऱ्याच्या भूमिकेत शिरा. अरे घरातले सर्वजण वाट बघतायत आणि तू इथेच तन्वीसोबत मस्त डान्स झाला पाहिजे ना यार तुझा. तेव्हा अश्विन म्हणतो की मी 5 मिनिटात येतो. चैतन्य सांगतो की 5 मिनिट वगैरे काही नाही या, ते बघ तन्वी तिथे थांबली आहे, तिला घेऊन लगेच आहे. घरचे ओरडतील. आता प्रिया तिचं ब्लड गायब करण्याच्या प्रयत्नात असते. नेमकं अश्विन येऊन तिला विचारतो, तन्वी तू इथे काय करतेस? प्रिया टचकते. पण प्रिया अचानकच इतकी खुश होते. अश्विनला म्हणते की अरे मी तुलाच शोधत होते, चल मला तुझ्यासोबत डान्स करायचा आहे. आणि ती अश्विनला तशी धावत घेऊन जाते. सायली अर्जुन प्रियावरती नजर ठेवून असतात. पण डोक्यावरती इतकं टेन्शन असून प्रिया इतकी खुश कशी काय असू शकते? तुम्हाला हे प्रश्न पडलाय ना प्रेक्षकांनो? भाग सध्या संपतोय, बघूयात पुढे. आत्ता मात्र धमाकेदार ट्विस्ट आला आहे. अर्जुनला प्रियाचा ब्लड ग्रुप मिळालेला असतो. सायली विचारते की काय आहे? अर्जुन दाखवतो फोनमध्ये. तेव्हा सायली शॉक होते. तन्वीचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ प्रिया तन्वी नाहीच आहे. अर्जुन म्हणतो की येस. सायली म्हणते की म्हणजे रविराज काका, प्रतिमा त्यांची अपघातात हरवलेली मुलगी वेगळी आणि ही प्रिया त्यांची मुलगी बनून परत आलेली, या दोन्हीही वेगवेगळ्या मुली आहेत तर. अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली.
आता प्रियाची काही खैर नाही आहे. पण प्रिया तन्वी नाही आहे हे सत्य आता अर्जुन सायली घरच्यांसमोर कसे आणतील आणि प्रियाची वाट कशी लागेल ना, पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार.